श्री स्वामी समर्थ. हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त मजेत आहात ना? तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बघा, छान अशी रांगोळी काढली. आता सकाळ आमची लवकरच व्हायला लागली, कारण सण जसे जवळ येतात तसे आपल्या ऑर्डरी किंवा आपली इतर कामं पण असतात. त्याच्यामुळे आता म्हणतात ना, झोप कमी झालेली आहे. आणि सकाळीच उठली, मस्त असं छान तुळशीकडची रांगोळी काढून घेतली. आणि काल आपण महालक्ष्मी आईची स्थापना केली होती ना, तर त्याची उत्तरपूजा बाकी होती. तर म्हटलं आधी उत्तरपूजा करून घेते, कारण मला मंदिराचं जे आपण कमळाचं डेकोरेशन जे केलं होतं ना, त्यात चेंज करायचं होतं. असं म्हणजे मी काही ठरवत नाही कधी काय डेकोरेशन करायचं, म्हणजे ऑन दी स्पॉट जरा कधी सुचतं. तर आज सकाळी उठली तेव्हा सुचलं की अनायसे माझ्याकडे त्याच्याशी रिलेटेड थोडंसं कलरचं आहे. म्हणजे मुलींच्या डान्सच्या वेळी आणलं होतं, त्याचा वापरच झाला नाही आणि ते असेच होते माझ्याकडे. आणि म्हणतात ना, आता सगळी साफसफाई जेव्हा केली ना थोडीफार, त्याच्यामध्ये काही गोष्टी मला मिळून गेल्या. तर म्हटलं चला त्याच्या याने डेकोरेशन करायचं होतं. तर म्हटलं आधी पहिली उत्तरपूजा करून घेतली. त्याच्यानंतर मंदिरामध्ये सगळीकडे कमळाचं जे काय सामान लावलं होतं ना, ते आधी पहिलं काढून गेलं. बघा, काही गोष्टी ना हाताबरोबर केल्या ना का ते बरं पडतं. नाही तर ना नंतर आपल्यालाच ना एखादी पूजा मांडतो आणि मग ती परत पूजा जेव्हा उचलतो आणि परत लगेच समजा दुसऱ्याची कोणती पूजा मांडायची असेल तर खरंच खूप त्रास होतो. तर आधी बघा, संपूर्ण डेकोरेशन जे आदल्या दिवशीसाठी केलं होतं ना ते काढून घेतलं. कारण आज काय करणार हे फिक्स नव्हतं माझं, त्याच्यामुळे मी विचारही केला नव्हता. पण हे म्हणतात ना, सडनली सकाळी सुचलेलं. तर म्हटलं तोपर्यंत उंबरठ्याला हळदीचं लेपन करून ठेवलं होतं. तर छान अशी बघा उंबरठ्यावरती सिंपल रांगोळी काढली. कधी कधी बघा, देवपूजा जर जास्त असेल ना तर त्याविषयी रांगोळी सिंपल काढावी लागते, कारण तसा वेळ मॅनेज करून करावं लागतं सगळं. तर त्याच्यानंतर बघा, मंदिरामध्ये असं छान असं तिरंगा तयार केला होता. तर हे जे आपले जे आपण म्हणजे म्हणतो ना कधी कधी डान्समध्ये किंवा इतर वेळी आपण डेकोरेशनसाठी आणतो ना, ती छडी आहे, ही आहे. तर त्याच्यापासूनच केलं. आणि माझ्याकडे बघा अनायसे एवढेच पीस होते. म्हणतात ना, कधी कधी आपल्याला मनात नसतं आणि कधी कधी परमेश्वराची इच्छा असते की त्याला छान दिसायचं असतं. त्यामुळे परमेश्वर बरोबर त्या गोष्टी आपल्याकडनं करून घेतो. कारण आज माझं काहीच फिक्स नव्हतं, त्याच्यामुळे मी असं डोक्यात विचारही केला नव्हता की काय करायचं आहे, काय आणायचं आहे की काय. कारण का काल रात्री लेट झाला होता, गणपतीच्या इथे गेली होती, तिथून येईपर्यंत 12 वाजले. त्याच्यामुळे माझ्या डोक्यात असं काहीच फिक्स नव्हतं की आज मी काय कशी पूजा मांडणार आहे, काय करणार आहे. पण म्हणतात ना, होत गेलं. मी म्हणलं ना, परमेश्वराची जशी इच्छा असते परमेश्वर आपल्याकडनं ती सेवा बरोबर करून घेतात. तर असं छान बघा, समोर व्हाईट म्हणजे माझ्याकडे सफेद कलरचा जो कपडा होता तो घातला. आणि त्याच्यावर पण ती निळ्या कलरची माझ्याकडे छोटीशी झालर होती ती घातली, जेणेकरून तो झेंड्याचा मधला अशोक चक्र आहे ना तो तिथे दाखवण्याचं म्हणजे असं केलं मी की बाबा झेंड्यातला तो भाग तिथे दिसेल. आणि मंदिराच्या मागच्या साईडला असं तिरंगा केला होता. आणि त्याच्यातल्या ज्या छड्या दोन बाकी होत्या ना त्या बाजूला सोडल्या होत्या. म्हणजे म्हणतात ना, कधी कधी साधी सिंपल पण आपण केलं ना तरी मंदिराचं म्हणतात ना रूप पूर्ण खुलून येतं. आणि आपल्या छान अशा पूजा मांडल्या जातात. मी नेहमी सांगते की पूजा जेव्हा होते ना घरामध्ये, एक वेगळीच पॉझिटिव्हिटी घरामध्ये येते आणि खरंच खूप छान वाटतं. तर अशी आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने असं तिरंग्याचं डेकोरेशन करून छान असं मंदिर सजवलं होतं. आणि खरं सांगते त्या मंदिराला खरंच खूप छान लूक आला होतं. आणि त्याच्यात भर पडली ही लामण दिव्याने. त्याच्यानंतर केला झेंडावंदन. कधी कधी मी खिडकीच्या इथेच करते, कधी घरात करते. तास टेबल माझं दुसऱ्या कामासाठी बिझी होतं, तर म्हटलं चला आपल्या विंडोतच करूया. असं छान केलं सिम्पलच. कारण कधी कधी ना खरं सांगते अशा एक दोन जेव्हा गोष्टी एकत्र येतात ना खूप घाई होते. आपल्याला इतर पण बरीचशी कामं असतात, तरी पण म्हणतात ना रोजची जी आहे ते करायचं. तर छान असं झेंडावंदन केलं. श्री स्वामी समर्थ. हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त मजेत आहात ना? तर थंबलवरनं तुमच्या लक्षात आलं असेल ते आता बघा, सण आपले जवळ आले आहेत. त्याच्यात सर्वात मोठा आपला सण आहे गणपती. आणि मग गणपतीसाठी आपल्याला लागतात तर समया लागतात, लामण दिवे लागतात, बरेच असे प्रकार असतात. बघा, आता पूर्वीपासून चालत आलं आहे की आपण तेलाच्या समया किंवा तेलाच्या लावण दिवे वापरत होतो. पण आता बऱ्याच ठिकाणी कसं तर जागेचा अभाव किंवा कधी कधी घाई गर्दीमध्ये बरेचसे अनर्थ घडत असतात. मग अशावरती आपण काहीतरी उपाय शोधला पाहिजे. जसं आपण इतर गोष्टींवरती शोधलो, तर अशावरती छान असा एक पर्याय घेऊन आली असेल. तुम्ही माझ्या मागे पण बघू शकता, मी इथे पण लामण दिवे लावले 3 स्टेपमधले. आणि खरं सांगते म्हणजे माझा स्वतःचा एक व्यवसाय आहे, मी तुला पूर्वीपासून बोलते. तर माझ्या घरी लोकांची येणं जाणं असतं आणि हे लावल्यापासून आहे ना खूप जणांची रिक्वायरमेंट होती की ताई आम्हालाही सांगा कुठे मिळतील, कसे मिळतील. तर मी या सगळ्याचा म्हणजे या सगळ्यासाठी तुमच्यासाठी आता समयांचे वेगवेगळे प्रकार आणि लावण दिव्याचे वेगवेगळे प्रकार आले. तर चला आपण बघूया आता समयांपासून सुरुवात करूया. तर पहिली बघ आपली ही समई आहे जी आपल्या घरामध्ये म्हणजे आपली जनरल जी पारंपरिक समई कशी असते तशा समईसारखी समई. आणि याच्यामध्ये
याच्यामध्ये बघा अशा प्रकारे दिवे प्रज्वलित होतात. तर म्हणजे जिथे जागेची कमतरता आहे आणि जिथे म्हणतात ना लहान मुलं वगैरे आहेत, तर अशा ठिकाणी या समया खरंच खूप छान काम करतात. ही समई पण खरंच खूप छान आहे. तर ही बघा, ही छान सिंपल समई आहे जी आपल्या घरामध्ये असते. आता तुमच्या लक्षात येईल बघा, कारण कधी कधी लाईटमुळे आपल्याला कळत नाही काय आहे ते. नंतर आपली दुसरी समई आहे, ती तुम्हाला आधी मी दाखवते. बघा याच्यामध्ये मोर किती छान कलरफुल असा केलेला आहे आणि खरंच सांगते खूप छान वाटतंय, अट्रॅक्टिव्ह दिसतंय. तर याच्यात सुद्धा लाईट आहे आणि ही फिरती आहे बघा. म्हणजे समई पूर्ण अशी गोल गोल गोलाकार फिरणार आहे आणि खरंच खूप छान वाटणार, कारण त्याचा उजेड आहे ना सगळीकडे पडणार. आणि याला छान हे दिलंय की मोराला पण बघा इथे लाईट्स दिलेले आहेत. जसं आपण याच्यात बघितलं, याच्यामध्ये फक्त 5 पाती पेटत होत्या, तर याच्या मोरपंखाला लाईट दिलेला असल्यामुळे याचा इफेक्ट पूर्ण असा येतो. तुम्ही हा पण बघा, बघू शकता किती छान आहे. त्याला लाईट दिल्यामुळे ना त्याचा इफेक्ट आहे ना आजूबाजूला पडतो. ज्यांच्या लहान लहान मूर्त्या वगैरे असेल ना, तर घरामधल्या जे ते तुम्ही डेकोरेशन करता त्याच्यासाठी हा उत्तम पीस आहे. दुसरा प्रकार दाखवते, हा सुद्धा छान आहे. 2 पाटची समई आहे बघा. याच्यामध्ये इथे पण दिवे पेटणार आहे आणि इथेही दिवे पेटणार आहे. म्हणजे इथे जे आपण पणत्या कसं ठेवतो ना, तशाच प्रकारची ही समई आहे. पण तुम्हाला एक प्रज्वलित करून दाखवतो, हे बघा. आणि ही सुद्धा फिरती आहे. आता याच्यामध्ये फरक काय आहे, तर इथे मोरांना लाईट्स दिलेली नाही आहे, तर त्याच्या बदली आपल्याला जी समई आहे आणि पणती अशा प्रकारे दिली आहे. पण ही पण बघा फिरतीच समई आहे. याचाही प्रकाश खूप छान येतो. कसं आहे ना, मुंबईसारख्या ठिकाणी ना जागेचा अभाव असतात. जागेच्या अभावामुळे ना तेलाच्या किंवा तुपाची जर कोणत्या गोष्टी करायची म्हणतात, तेल तुपाच्या पण एकाची समय लावू शकतो, पण जास्त समय नाही लावू शकत. मग अशा वेळी जर आपल्याला उजेड पाहिजे असेल आणि पारंपरिक पद्धत जपायची असेल, तर या समया खरंच उत्तम आहे. आता आपला दुसरा पारंपरिक म्हणजे हे ते वस्तू येते ती म्हणजे लांबड दिवे. जे बघा तुम्ही गावी गेला तर आजही काही ठिकाणी जुनी लोक जिथे राहत होते तिथे आजही पारंपरिक लांबड दिवे आहेत, जे पंथीच्या आकारसारखे नाही तर एका चंबूसारखे असायचे, पण आता बऱ्याच ठिकाणी समईसारखे घेतात. आणि मग ते पण काय होतात की कालांतराने विसतात. जर फॅन लावू शकत नाही, म्हणजे बऱ्याचदा गणपतीची रूम तरी वेगळी असते किंवा जिथे गणपती बसतो ना तिथे फॅन लावता येत नाही बऱ्याच वेळा. मग अशाला पर्याय बघा, तो तुम्हाला मी दाखवते. तर त्याच्या लांबड दिवा किती छान आहे बघा. आणि याला खाली परत हे अशा प्रकारे हे लटकन दिलेले आहेत आणि खरं सांगते बघा किती छान दिसतं. जवळून मी तुम्हाला दाखवते एकदम. ही पेटवणी दाखवते बघा. बघा सिंगल असं आहे, सिंगलच आहे. ज्यांना सिंगलच म्हणतात ना, छोटीचं डेकोरेशन असतं, छोटीसे गणपती बाप्पा विराजमान झालेले असतात, तर अशा ठिकाणी हे लांबड दिवे पण खरंच खूप छान काम करतं. तर याच्यामध्ये पण आपल्याला हवं तिथे आपण करू शकतो बघा. पॉईंट्स असतात, त्यामुळे तुमचं इलेक्ट्रिकचं जिथे पॉईंट असेल तिथे तुम्ही नेऊ शकता. आणि याला स्पेशली लटकन दिलेत. माझ्याकडचे बघा ती जुनी पद्धत आहे, त्याला लटकन नाही आहे, पण आता ती पद्धत मिळत नाही. आता ह्याच्यामध्ये या पद्धत आहे, म्हणजे ना जसं जसं मार्केटमध्ये वेगवेगळ्या वस्तू येतात तसं तशा ह्याच्यामध्ये येतात. हे माझी आता ही खूप जुनी आहे, पण मी वापरात कधी काढली नव्हती. खरं म्हणजे मला ती गावी न्यायची होती, म्हणून मी ते लांबड दिवे काढले नव्हते. पण आता काय गावी जाणं होत नाही आणि बऱ्याच अशा गोष्टी झाल्या, त्याच्यामुळे मी ते इथेच वापरले. पण आता त्याच्यामध्ये बघा हे नवनवीन पॅटर्न आले, याच्यामध्ये डायमंड वगैरे आले. तर याच्या लांबड दिव्यामध्ये पण आपल्याला वेगवेगळे प्रकार आहेत. जसं हा सिंगल लांबड दिवा आहे. आता मी तुम्हाला दुसरा एक लांबड दिवा दाखवते. तर हा आहे डबल लांबड दिवा, म्हणजे एका वेळी 2 समया म्हणतात ना वेगवेगळ्या आहेत. आणि त्याच्या खाली बघा पानाचं लटकन लावलेलं आहे. त्या पानाच्या लटकनमुळे बघा किती छान आलं. म्हणजे जशी तुमची समई आहे त्याला त्याच्याबरोबर कोणते शोभून दिसेल तसं. तर आपण एक जी बघितली होती बघा, एक सिंगल याची, त्याचे लटकन बघा किती छोटे आहेत, पण किती त्याला ते अनुसरून आहे, म्हणजे ती दिसायला छान दिसते. तसं हे 2 याचे आहेत. तर याला बघा पानाचं लटकन लावलेलं आहे. हे सुद्धा मी तुम्हाला प्रज्वलित करून लांबड दिवा दाखवते. बघा याचा इफेक्ट हा असा येणार. ज्यांच्याकडे थोडासा देवारा मोठा, आणि ह्या वस्तू अशा आहेत ना की तुम्ही गणपतीला नाही तर इतर डेकोरेशनसाठी सुद्धा वापरू शकता. म्हणजे आता बरेच लोक म्हणतात की गणपती नंतर याचा काय करायचं आम्ही, याचा आम्हाला काय उपयोगच नाही, तर याचा उपयोग सुद्धा आहे. बघा बऱ्याचदा बरीच लोक घरामध्ये असे, आता मंदिरं बऱ्याच जणांच्या घरी आहेत, किंवा एवढा 2 फुटाचा 3 फुटाचा जो आपला मंदिर असतो ना, तो असतोच घरामध्ये प्रत्येकाच्या घरात. आणि आपल्या घरामध्ये जर मंदिराला लांबड दिवे असेल ना, तर विचार करा किती छान दिसेल. म्हणजे आपण गणपतीपुरती लावतो जे लांबड दिवे, त्याच्या व्यतिरिक्त आपण घरामध्ये सुद्धा असे लावू शकतो. आणि मुंबईसारख्या ठिकाणी जेव्हा छोटे छोटे मंदिरं आपण घरामध्ये ठेवतो, तर अशा ठिकाणी असे लांबड दिवे आपण आवर्जून लावू शकतो. आणि
मंदिराच्या दोन्ही साईडला जेव्हा तुम्ही लावण दिवे लागतात ना, तेव्हा त्याचं सांगते खरंच लूक चेंज होतं. पूर्ण तुमच्या मंदिराची म्हणतात ना तिकडचा परिसर चेंज होतो. आणि मेन म्हणजे पूजा जी तुम्ही मांडताना ते छान दिसतं. आता तुम्ही माझ्या इथे पण बघू शकता बघा, सिम्पलच दोन बाजूला 2 लावण दिवे लावले. पण माझं मंदिर मोठं असल्यामुळे 3 स्टेप लावलाय. पण खरं सांगते सिम्पल साधी पूजा म्हणजे साधीच्या जी छोटी छोटी फुलांनी जरी पूजा केलं तरी त्या लावण दिव्यामुळे त्या मंदिराला ना एक वेगळी शोभा आलेली. त्यामुळे म्हणून म्हटलं की गणपतीपुरती नाही, गणपती नंतर सुद्धा ह्या गोष्टी तुम्ही वापरू शकता. याच्यात आता आहे तिसरा प्रकार, तोही तुम्हाला दाखवते लावण दिव्याचा. तर हा आहे बघा 3 स्टेप लावण दिवा, जो माझ्याकडे माझ्या आता मंदिराला मी जो लावलेला आहे तो. याच्यामध्ये पण बघा लटकन दिलेले आहे. त्याच्यानंतर मध्ये मध्ये इथे डायमंड्स आहेत आपल्याला वेगवेगळ्या रंगाचे. आणि हे 3 स्टेपमध्ये आहे. त्याच्यामुळे आता माझ्याकडे जो सध्या मी मंदिराला जे लावलं आहे ना लावण दिव्याचं, ते हे या प्रकाराचं आहे. ते बघा 3 अशा वायर शॉर्ट पडते. ते याच्या प्रकारे बघा असं 3 वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. याचा लुक तुम्ही इथे बघू शकता, पाठीमागे माझ्या दिसत असेल तुम्हाला. तर हे 3 स्टेपचे आहेत. आता तुम्ही म्हणाल की याचा पण उपयोग म्हणजे बघा लावण दिव्याचे उपयोग कसे होत सांगते. एक तर तुम्ही गणपतीच्या डेकोरेशनमध्ये वापरणार. आणि आता आपले सण चालू होत आहे, नवरात्री येते, दिवाळी येते, त्याच्यामुळे तुम्ही त्यामध्ये सुद्धा वापरू शकता. आता बरेच लोक म्हणतात की नवरात्रीमध्ये तर आपण देवीला करू, दिवाळीमध्ये कसं. तर बरेच जण बघा घराचा मेन एंट्रन्स सजवतात. बऱ्याच जणांनी आवड असते घराचा एंट्रन्स सजवायची, मला आवड आहे. तर तुम्ही एंट्रन्सवर जरी हे लावण दिवे जरी लावलात ना तरी खूप दिसायला छान दिसतात. म्हणजे हे सगळं मी करून बघितलं म्हणून तुमच्याला सांगते. जे घेणार असतील तर त्यांना काही उपयोग कळत नसेल तर मी उपयोगसुद्धा इथे तुम्हाला सांगते की बऱ्याच जणांचं कसं असतं, वस्तू आवडते, त्यांना घ्यायची इच्छा असते, पण मग त्यांच्या डोक्यामध्ये हा संभ्रम असतो की अरे गणपती नंतर या वस्तूंचं काय करायचं. तर गणपतीपुरती डेकोरेशन न करता तुम्ही हे वर्षभर याचा वापर करू शकता. जसं मी सांगितलं, गणपतीमध्ये तुम्ही तुमच्या गणपतीच्या सभोवताली लावा. त्याच्यानंतर तुमच्याकडे जर अशा प्रकारची मंदिरं असतील किंवा छोटे जरी मंदिरं असतील ना, जे आता एवढे मंदिरं जर साईज होतो म्हणजे आपल्या हाफ बॉडी एवढा, तेवढे मंदिर असतील त्यालाही हे लावण दिवे चालून जातात. त्याच्यानंतर तुमचा घराचा जो मेन एंट्रन्स असतो त्याच्यावरतीही तुम्ही घराच्या दोन्ही बाजूला जसं आपण तोरण लावतो तसं हे लावण दिवे लावतात. खरंच सांगते खूप एंट्रन्स छान वाटतो. तर आता हे झाले आपले पारंपरिक लावण दिवे, जे आपले पहिल्यापासून जे चालत आले तसे म्हणजे समईच्या आकाराचे आणि समईसारखे दिसणारे. आता याच्यामध्ये आले दुसरे प्रकार लावण दिव्याचे, ते सुद्धा छान आहे. चला तुम्हाला तेही दाखवते. आता लावण दिवे जसे असतात तसं पंथीचं पण बऱ्याच जणांना आवड असते. मग अशा वेळी असं वाटतं की एखादी पंथी आणि लावण दिव्याचं जर कॉम्बिनेशन मिळालं तर किती छान वाटेल ना. असंच एक कॉम्बिनेशन तुमच्यासाठी घेऊन आले बघा. हे असं सिंगल लावण दिवा, पण त्याला सगळ्या बाजूने पंत्या आहेत. मी जवळून दाखवते आणि तुम्हाला आता चालू करूनही दाखवते. तर हे बघा दिसत असेल तर अशा प्रकारे दिसणार आहे तुम्हाला. तर ह्या लावण दिवा सुद्धा तुम्ही लावण दिवा म्हणून पण वापरू शकता किंवा पंत्यांसारखा आहे. कारण याच्या सगळ्या बाजूने याच्या पंत्या पेटतात आहे आणि याला लटकन पण आहे. जर एक वेगळी पद्धत आहे ज्याला आपण म्हणतो ना की पंत्या आणि लावण दिवा यांचं दोघांचं एक कॉम्बिनेशन आहे. तर याच्यामध्ये सुद्धा दुसरा एक प्रकार आला आहे जो तुम्ही माझ्या मंदिराचा आताचा व्हिडिओ जर लेटेस्ट कोणी बघितला असेल तर त्यांनी बघितलं असेल. तर मी ते मंदिरामध्ये ज्या दिवशी दीप अमावस्या होती त्या दिवशी मी तो दिवा लावला होता. त्यावेळी हे बघा याच्यामध्ये दिलं आहे कॉम्बिनेशन आपलं पारंपरिक प्लस आधुनिक, म्हणजे दोघांची सांगड घातलेली बघा. वरती तुम्हाला समईंचा डबल लेअर दिलेला आहे आणि खाली पंत्यांचा लेअर दिलेला आहे. आणि हे सांगते मंदिराला एवढं लावलं होतं ना, दोन्ही बाजूला 2 लावण दिव्यांची 3 याची वाट आणि मध्ये हे लावलं होतं. एवढं छान दिसत होतं ना मंदिर त्या दिवशी. म्हणजे अक्षरशः घरामध्ये असं वाटत होतं की दिवाळी झाली आणि एक असं म्हणतात ना एखाद्या मंदिरात आपण गेल्यासारखं वाटत होतं. खरंच सांगते हे खूप लुक वाईज छान वाटत होतं. आणि ते मी मंदिरामध्ये लावलं होतं ना, तर मंदिरामध्ये एवढा छान इफेक्ट आला होता ना. बघा बऱ्याचदा कसं असतं माहिती आहे, आपल्याला बऱ्याच गोष्टींना घ्यायच्या पण असतात आणि इच्छा पण असते. पण काही जणांचं कसं होतं की त्याचा वापर कळत नसतो. म्हणजे त्या प्रत्येकाच्या डोक्यात कसं असतं की एकदाच वापर होणार, मग कशाला घ्यायची वस्तू. पण याचा वापर मल्टीपर्पज आहे. जर तुम्ही केला तर म्हणतात ना आपल्या सतत विवेक बुद्धीला जर जागृत केलं तर आपण बऱ्याच गोष्टीमध्ये याचा वापर करू शकतो. आणि
स्पेशली असं म्हणजे छोटे बघा घरात आपल्या छोट्या पूजा होतच असतात काही ना काही. आणि आता तर श्रावण महिना चालू झाला, म्हणजे आत्तापासून म्हणजे आता गुरुवारपासून श्रावण महिना चालू झाला आहे. अजून फक्त 3च दिवस झाले, अजून अख्खा श्रावण महिना बाकी आहे. भाद्रपद आहे, त्याच्यानंतर आपली नवरात्री आहे, त्याच्यानंतर दिवाळी आहे, आणि त्याच्यानंतर आहे मार्गशीर्ष महिना. म्हणजे पूर्ण अजून आपल्याकडे बघा पूर्ण सण बाकी आहेत अजून. आणि या प्रत्येक सणामध्ये आपल्याला काही ना काहीतरी डेकोरेशन बघा, बऱ्याच बायका मार्गशीर्ष गुरुवार करतात, त्याच्यानंतर नवरात्र मांडतात किंवा दिवाळी असते. याच्यामध्ये सुद्धा यांचा वापर होऊ शकतो, फक्त तो कसा करायचा हे आपल्याला कळलं पाहिजे. कारण ह्या गोष्टी खर्च म्हणजे म्हणतात ना, खर्च करून फुकट जाणारा नाही आहे. तर याचा वापर तुम्ही सारखे करू शकता. आणि म्हणजे म्हणतात ना, एकदा वस्तू घेतली की पैसे वसूल. जसं आता मला वाटतंय की मी ही वस्तू घेऊन पैसे वसूल झाले, कारण मला आता एवढा छान वाटतंय ना त्या ह्याच्यामध्ये की इतर लाईट्सची गरजच नाही आहे. आणि समई पेटल्यानंतर कसं व्हायचं की बाहेर कुठे जाताना ना खूप विचार करावा लागायचा, कारण का समई म्हणजे त्याच्यातून आग, मग आपल्याला दिवसभर घरात किंवा फॅन लावता येत नाही. कारण माझं मंदिर हे माझ्या हॉलमध्येच असल्यामुळे बऱ्याचदा असं होतं की मी दिवे वगैरे भरपूर लावले तर मला फॅन बंद करून राहावं लागतं. मग याच्यावर मला तर हा खरंच उत्तम पर्याय वाटला. आणि मी खरं सांगते, याच्यातले मी बऱ्याचशा गोष्टी मी स्वतः घेतल्या. मी हे कुठे कोलॅबरेशन वगैरे करत नाही, ते हे मला स्वतःला आवडलं. आणि बऱ्याच जणांची म्हणजे जे माझ्या घरी येऊन गेले ती अमावस्येच्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी ते दिवे बघितले होते, आणि त्यांची इच्छा होती की ताई आम्हाला पण असे दिवे बघ, पण याच्यात काहीतरी आणखी व्हरायटी आली तर बघ. तर ती माझ्यापर्यंत आली आहे, आणि मला याच्यातले आवडली, ज्यातले मी घेतलेल्या आहेत गोष्टी आणि मी वापरल्या. आणि खरं सांगते खूप छान इफेक्ट आला, म्हणून मी हे तुम्हाला दाखवते. तर ज्यांना कोणाला घ्यायचं असेल ना, तर मी इथे तुम्हाला स्क्रीनवर माझाच नंबर देते. मी हेही सांगते हा नंबर माझाच आहे. तर ज्याला खरोखर खरेदी करायचं असेल तर त्यानेच कॉल करा. अदरवाईज फक्त चौकशी करायला, ताई तुम्ही कशा आहात वगैरे हे करायला करू नका, कारण सध्या खरंच वेळ नाही आहे. सण जवळ आले आहेत, त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी करायच्या आहेत. बरेचसे वस्तू ज्या आहेत ना, छान वस्तू तुमच्यापर्यंत आणायच्या आहेत, स्पेशली गणूसाठी, गणपती बाप्पासाठी. आणि त्या वस्तू ज्या तुमच्यापर्यंत येणार आहेत ना, त्या सगळ्या वस्तू अशा आहेत ना की तुम्ही वर्षानुवर्ष वापरू शकतात. म्हणजे असं नाही की फक्त गणपती सण आला तर फक्त गणपतीपुरती त्याचा उपयोग होईल. तर त्या मी ज्या वस्तू आणणार आहेत ना याच्यापुढे तुमच्यासाठी, त्या सगळ्या वस्तू तुम्ही वर्षभरासाठी, म्हणजे वर्षभर जेवढे पण आपले सण येतात ना, त्या सगळ्या सणामध्ये यूज करू शकता, अशा मी वस्तू घेऊन येते. कारण बघा, मी पण एक सामान्य घरातून आलेली मुलगी आहे, लग्नही सामान्य घरात झाले. त्याच्यामुळे आपण कसा विचार करतो की बाबा एखादी वस्तू मी घेतली तर त्याचा वापर मला व्हायला पाहिजे, ते पैसे पुरेपूर वसूल व्हायला पाहिजे. मग अशा वेळी मी अशाच वस्तू घेते की ज्या मला वर्षभर चालतील, जेणेकरून ती वस्तू मला, आणि रिजनेबल रेट, सर्वात महत्त्वाचं म्हणजे रिजनेबल रेटमध्ये, आणि ती वस्तू सगळे वापरू शकतात. तर मी अशा सगळ्या गोष्टी आता तुमच्यासाठी येणार आहे. तेव्हा व्हिडिओ म्हणतात ना, रोज बघा आणि जेव्हा येतील तेव्हा बघा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि हो, हाईपचं जर बटन येत असेल तर हाईप करायला विसरू नका, का तुमच्या एक हाईपमुळे तो व्हिडिओ बऱ्याच जणांपर्यंत पोहोचतो. आणि म्हणतात ना, कधी आपल्याला नसेल आवश्यकता, पण कधी दुसऱ्या कोणाला तरी असू शकते, तर त्यांच्यापर्यंत जर हा व्हिडिओ पोहोचला तुमच्या माध्यमातून तर ते माझ्यासाठी चांगलं आणि तुमच्यासाठी चांगलं. म्हणजे एक म्हणतात एक सेवाभाव, की तुम्ही हाईप केल्यामुळे तो व्हिडिओ थोडा आणखी पुढे गेला, त्याच्यामुळे बऱ्याच जणांनी बघता आलं. कारण मागच्या माझ्या गणपती शेलाला बराच छान प्रतिसाद येतोय. भले व्ह्यूज कमी आहे, पण इन्स्टा आणि यूट्यूब आणि फेसबुक या तिघांकडनं मिळून जो प्रतिसाद आला ना, तो खरंच खूप छान आहे. त्याच्यामध्ये पण आता आम्ही व्हरायटी आणतो आहे, तर तेही तुमच्यापर्यंत येणार आहे. त्यामुळे आत्तापासून पुढचे सगळे व्हिडिओ तुम्ही रोज बघा. आणि नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटू लवकरच नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय.